आपलं आजचं उद्दिष्टच हे आहे की झाडावरून सफरचंद जमिनीवर पडण्यापासून ते अवाढव्य ग्रहांच्या सूर्याभोवती फिरण्यापर्यंत या सर्व गोष्टींना जोडणाऱ्या त्या एका अदृश्य आणि शक्तिशाली बलाचं रहस्य उलगडणं. खरं तर हा प्रवास खूपच थक्क करणारा आहे. हो, ठीक आहे. आपण हे थोडं उलगडून पाहूया, कारण हा विषय नुसता पुस्तकी नाहीये, तर तो आपल्या आजूबाजूच्या जगाला कसा आकार देतो हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. अगदी बरोबर. आणि गुरुत्वाकर्षणाचं गणित समजून घेण्यापूर्वी माणसाने आकाशाकडे कसं पाहिलं इथून सुरुवात करणं गरजेचं आहे. म्हणजे अगदी जुन्या काळापासून. हो, कसं आहे, गॅलिलिओच्या आधी ग्रहांचं निरीक्षण केवळ उघड्या डोळ्यांनी केलं जायचं. दुर्बीण वगैरे काहीच नव्हती. बापरे, फक्त डोळ्यांनी? हो, टायको ब्राहे नावाच्या एका खगोलशास्त्रज्ञाने याच जुन्या पद्धतीने ग्रहांच्या हालचालींची प्रचंड माहिती गोळा केली होती. आणि मग त्याचा मदतनीस योहानस केप्लर याने या माहितीचा अभ्यास केला, बरोबर? अगदी बरोबर. पण याच सुमारास गॅलिलिओने एक मोठी क्रांती केली होती. त्याने दुर्बिणीतून चंद्राकडे पाहिलं आणि त्याला तिथे खड्डे आणि पर्वतरांगा दिसल्या. अच्छा, म्हणजे चंद्र गुळगुळीत आणि परिपूर्ण नाहीये हे पहिल्यांदाच समोर आलं. हो, आणि एवढंच नाही, त्यांनी सूर्यावरील काळे डाग आणि गुरुग्रहाभोवती फिरणारे त्याचे चंद्रसुद्धा शोधून काढले. म्हणजे यातून हे सिद्ध झालं की विश्वातील सर्वच गोष्टी फक्त पृथ्वीभोवती फिरत नाहीत. अगदी. माणसाचा तो जो समज होता की पृथ्वीच विश्वाच्या केंद्रस्थानी आहे, तो तिथेच खोटा ठरला. आणि मग याचा फायदा केप्लरला झाला असेल. ते सिद्ध केलं की ग्रहांची कक्षा लंबवर्तुळाकार म्हणजे एलिप्टिकल असते. आणि सूर्य त्याच्या एका नाभीवर म्हणजे फोकसवर असतो. बरोबर. आणि केप्लरने ग्रहांच्या गतीचे 3 नियम मांडले. बरोबर. पहिला तर तोच लंबवर्तुळाकार कक्षा. दुसरा नियम सांगतो की ग्रह समान वेळेत समान क्षेत्रफळ व्यापतो. म्हणजे जेव्हा ग्रह सूर्याजवळ असतो तेव्हा तो वेगाने फिरतो आणि दूर असताना हळू फिरतो. अगदी तेच. याला आपण एका साध्या उदाहरणाने समजून घेऊ शकतो. समजा एका धावण्याच्या शर्यतीत जो ट्रॅकच्या सर्वात बाहेरच्या बाजूने पळतो त्याला जास्त अंतर कापावं लागतं आणि साहजिकच वेळही जास्त लागतो. ग्रहांचाही तसंच काहीच आहे. हो, छान उदाहरण आहे. आणि त्याचा तिसरा नियम सांगतो की आवर्तन कालाचा वर्ग हा अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे T² इज प्रपोर्शनल टू R³. अगदी. पण इथे सर्वात वेधक गोष्ट म्हणजे केप्लरने फक्त ग्रहांची हालचाल सांगितली नाही, तर विश्वाचं कामकाज गणिताच्या नियमांनी चालतं हे त्याने पहिल्यांदाच सिद्ध केलं. क्या बात आहे. पण केप्लरने हे सांगितलं की ग्रह कसे फिरतात, पण ते तसे का फिरतात याचं उत्तर न्यूटनने दिलं. हो, न्यूटन आणि त्याची ती सफरचंदाची गोष्ट. म्हणजे सफरचंद खाली पडताना त्याने पाहिलं, पण ते तिरपं का पडलं नाही किंवा वर का गेलं नाही? हो ना, कारण पृथ्वी त्याला आपल्या केंद्राकडे म्हणजे सेंटरकडे खेचत असते. अगदी बरोबर. इथेच ही गोष्ट खऱ्या अर्थाने रंजक बनते बघ. कारण न्यूटनच्या डोक्यात विचार आला की जर पृथ्वी सफरचंदाला खेचते तर ती चंद्राला का खेचत नाही? आणि हेच ते बल आहे जे चंद्राला पृथ्वीभोवती फिरवून ठेवतं, ज्याला आपण अभिकेंद्री बल किंवा सेंट्रिपेटल फोर्स म्हणतो. याला आपण एका साध्या उदाहरणाने बघूया. समजा एका दोरीला आपण दगड बांधला किंवा एखादा मोबाईल चार्जर बांधला आणि तो गोल फिरवला. आपण त्याला सतत आतल्या बाजूला खेचत असतो ना? हो, त्या दोरीमध्ये एक ताण असतो. आणि जर ती दोरी अचानक तुटली तर काय होईल? तो दगड सरळ रेषेत भिरकावला जातो. अगदी तसंच. हे आत ओढणारं बल म्हणजेच ते अभिकेंद्री बल. पण इथे माझा एक आक्षेप आहे किंवा एक प्रश्न आहे. जर न्यूटनचा नियम सांगतो की पृथ्वी सफरचंदाला खेचते, तर मग सफरचंद पृथ्वीला खेचत नाही का? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आहे की हो, सफरचंदही पृथ्वीला खेचतं. खरंच? हो, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम सांगतो की विश्वातील प्रत्येक वस्तू दुसऱ्या वस्तूला खेचत असते. सफरचंदही पृथ्वीला तेवढ्याच बलाने खेचतं. मग पृथ्वी का नाही हलत? कारण पृथ्वीचं वस्तुमान म्हणजे मास एवढं प्रचंड आहे की पृथ्वीची हालचाल आपल्याला अजिबात जाणवत नाही. अच्छा, म्हणजे मुंगीने हत्तीला ढकलल्यासारखं आहे. अगदी परफेक्ट. पण मग हे बल मोजायचं कसं? न्यूटनने केप्लरच्या नियमांचा वापर करून स्वतःचं सूत्र कसं बनवलं? त्यांनी दस्त वर्गाचा नियम म्हणजेच इन्व्हर्स स्क्वेअर लॉ मांडला. त्याचं सूत्र आहे F=Gm1m2 डिवायडेड बाय d². बापरे, हे थोडा कठीण वाटते.
खरं तर सोपं आहे. बल हे वस्तुमानाच्या गुणाकाराच्या समानुपाती आणि अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं. म्हणजे याचा सोप्या भाषेत अर्थ काय? म्हणजे न्यूटननी अभिकेंद्री बलाच्या सूत्रात केप्लरचा तिसरा नियम वापरून हे सिद्ध केलं की जसं जसं अंतर वाढतं तसं गुरुत्वाकर्षण खूप वेगाने कमी होतं. अच्छा, म्हणजे जर आपण दोन वस्तूंमधील अंतर दुप्पट केलं तर त्यांच्यातील बल निम्म्याने नाही तर चक्क एका चतुर्थांश म्हणजे चौथ्या हिश्श्याने कमी होतं. अगदी बरोबर. आणि जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं ना तर न्यूटननी या एका सूत्रातून हे दाखवून दिलं की पृथ्वीवर घडणाऱ्या गोष्टी आणि आकाशात घडणाऱ्या गोष्टी या दोन्ही एकाच नियमाने चालतात. हो, हेच त्याचं सर्वात मोठं यश होतं. क्या बात आहे. आता हे वैश्विक बल थेट आपल्या दैनंदिन जीवनावर कसा परिणाम करतं ते पाहूया. आपण ऐकतो की पृथ्वीच्या गुरुत्वीय प्रवेगाचं म्हणजे जीचं मूल्य 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. हो ना, पण ते सर्वत्र समान नसतं बरं का. हो ना, कारण पृथ्वी पूर्ण गोल नाहीये. ती विषुववृत्तावर म्हणजे इक्वेटरवर थोडी फुगीर आहे. बरोबर. त्यामुळे ध्रुवांवर म्हणजे पोल्सवर जीचं मूल्य सर्वात जास्त असतं आणि विषुववृत्तावर सर्वात कमी असतं. आणि जर आपण उंचावर गेलो किंवा पृथ्वीच्या खोल आत खाणीत गेलो तरीही जी कमीच होतो ना. हो, कारण पृथ्वीच्या केंद्रापासनचं अंतर बदलतं. आणि तुला सांगते, या गुरुत्वाकर्षणाचा अजून एक परिणाम म्हणजे समुद्रातील भरती आणि ओहोटी. अरे हो, चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील समुद्रात भरती ओहोटी येते. अगदी. आणि इथे आपण एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे, ती म्हणजे वस्तुमान आणि वजन यातील फरक. हो, इथे खूप गफलत होते. कसं आहे, वस्तुमान म्हणजे मास हा पदार्थातील द्रव्यसंचय असतो जो विश्वात कुठेही बदलत नाही. हो, आणि वजन म्हणजे वेट, म्हणजे पृथ्वी किंवा कोणताही ग्रह ज्या बलाने आपल्याला खेचतो ते बल. म्हणजे जर पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीचं वजन 750 न्यूटन असेल तर चंद्रावर त्याचं वजन फक्त 126.8 न्यूटन भरेल, म्हणजे सुमारे 6व्या हिश्श्या इतकं. बापरे. म्हणजे चंद्रावर वजन खूप कमी भरतं कारण चंद्राचं वस्तुमान आणि त्रिज्या पृथ्वीपेक्षा खूप कमी आहे. अगदी बरोबर. बरं, आता जर गुरुत्वाकर्षण सतत आपल्याला खाली खेचत असेल तर मग मला सांग, ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातले अंतराळवीर हवेत कसे तरंगतात? याचं उत्तर मुक्त पतन म्हणजेच फ्री फॉलमध्ये आहे. म्हणजे गॅलिलिओचा तो पिसाच्या मनोऱ्यावरील प्रयोग. हो, जेव्हा केवळ गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली वस्तू खाली पडते तेव्हा त्याला मुक्त पतन म्हणतात. हवेचा अडथळा नसताना, म्हणजे व्हॅक्यूममध्ये एक हलकं पीस आणि जड दगड एकाच वेगाने खाली पडतात. एक मिनिट, माझा इथे एक प्रश्न आहे. जर पृथ्वीचा गुरुत्वाकर्षण 400 किलोमीटर उंचीवरील त्या स्पेस स्टेशनवर फक्त 11% कमी असतं तर मग ते अंतराळवीर तिथे तरंगतात कसे? तिथे झिरो ग्रॅव्हिटी नसते का? यातून एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो, कारण तिथे कोणतीही झिरो ग्रॅव्हिटी नसते. काय सांगतेस? मग ते तरंगतात कसे? ते अंतराळवीर आणि त्यांचं यान प्रत्यक्षात पृथ्वीकडे सतत मुक्त पतन म्हणजेच फ्री फॉल करत असतात. म्हणजे ते सतत खाली पडत असतात? हो, पण त्यांच्या यानाचा आडवा वेग म्हणजे हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी एवढी प्रचंड असते की ते खाली पडेपर्यंत पृथ्वीची वक्रता त्यांच्या खालून निघून जाते. अरे बापरे, म्हणजे ते पृथ्वीवर न पडता तिच्या भोवती कक्षेत गोल फिरत राहतात. अगदी. आणि याच सततच्या मुक्त पतनामुळे त्यांना वजनरहित म्हणजे वेटलेस असल्यासारखं वाटतं. क्या बात आहे. हे खरंच डोके चक्रावून टाकणार आहे. आणि जर त्यांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून कायमचं बाहेर जायचं असेल तर त्यांना मुक्तिवेग म्हणजेच एस्केप व्हेलॉसिटी गाठावी लागते. पृथ्वीसाठी 30 सेकंदाला 11.2 किलोमीटर इतकी प्रचंड आहे. बापरे, सेकंदाला 11 किलोमीटर, हे अफाट आहे. हो ना. म्हणजे एकंदरीत पाहता गुरुत्वाकर्षण हे केवळ आपल्याला जमिनीवर खिळवून ठेवणारं बल नाहीये, तर ते या विश्वाचा एक अदृश्य आर्किटेक्ट आहे. खरं आहे. समुद्राच्या लाटांपासून ते ग्रहांच्या कक्षांपर्यंत सर्व काही हेच नियंत्रित करतं. हो, आणि मला वाटतं आजच्या या चर्चेमुळे आपण जेव्हा आकाशाकडे पाहू तेव्हा आपल्याला केवळ चंद्रच दिसणार नाही, तर पृथ्वी आणि चंद्र यांच्यात बांधलेला तो एक अदृश्य दोर नक्कीच जाणवेल. नक्कीच जाणवेल.